आज आपण थेविनियन्स थेरमचा एक न्यूमेरिकल स्टडी करणार आहे. तर न्यूमेरिकल इथं गिवन दिलेलं आहे पहा, फाइंड आय एल इन 5 ओम रेजिस्टन्स ऑर आर एल. 5 ओम रेजिस्टन्स मीन्स आपल्याला लोड रेजिस्टन्स आर एल गिवन आहे. आर एल इज इक्वल टू 5 ओम बाय युझिंग थेविनियन्स थेरम. तर न्यूमेरिकलमध्ये काय दिलेलं आहे पहा, एक 30 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, सेकंड 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स, 6 ओम रेजिस्टन्स, 4 ओम रेजिस्टन्स, 5 ओम रेजिस्टन्स, 4 ओम रेजिस्टन्स अँड 6 ओम रेजिस्टन्स. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला 5 ओम रेजिस्टन्स काय म्हटले, लोड रेजिस्टन्स. म्हणजे आपण आता पहा, पुन्हा एक डायग्राम मी रिड्रॉ करतोय. ठीक आहे. आता आपण पहा, पुन्हा सेम डायग्राम मी रिपीट ड्रॉ केलेली आहे. फक्त आपण ही डायग्राम का रिपीट ड्रॉ केलेली आहे, तर आपल्याला स्टेप नंबर 1 आहे आपली, आयडेंटिफाय द लोड रेजिस्टन्स आर एल. ठीक आहे, जो काय आपल्याला ऑलरेडी गिवन आहे 5 ओम रेजिस्टन्स. मग लोड रेजिस्टन्स आर एल कुठे गिवन आहे, इथं 5 ओम. मग आपण त्याला नाव दिले टर्मिनलला टर्मिनल ए, आणि सेकंड टर्मिनलला नाव दिलं टर्मिनल बी. मीन्स ए आणि बी हे जे टर्मिनल्स आहेत, यामध्ये जो प्रेझेंट आहे तो आहे आपला लोड रेजिस्टन्स आर एल. आर एल इज इक्वल टू 5 ओम. ठीक आहे. मग यावेळी काय केलं आपण, आयडेंटिफाय लोड रेजिस्टन्स. ठीक आहे, आयडेंटिफाय केला आपण आणि त्यात शो पण केला. यावेळी आपली स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली. स्टेप नंबर 2, यानंतर आपल्याला थेविनियन्स थेरममध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे थेविनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज, म्हणजेच आपला VTH. तर स्टेप 2 आहे कॅल्क्युलेट VTH. VTH मीन्स थेविनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज. आता जेव्हा आपण थेविनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज कॅल्क्युलेट करत असतो, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जो काही लोड रेजिस्टन्स गिवन आहे तो लोड रेजिस्टन्स आपण ह्या ठिकाणी काय करतोय, रिमूव्ह करतोय, आणि व्ही आणि बीच्या जे काही अक्रॉस व्होल्टेज असेल ते मेजर करतोय. ठीक आहे. मग आता काय करतोय, लोड रेजिस्टन्स जो 5 ओम आहे तो आपण या ठिकाणी जेव्हा आपण VTH कॅल्क्युलेट करतोय तेव्हा आपण त्याला काय करतोय, रिमूव्ह करतोय. मीन्स हा 5 ओम. बाकी जे काही सर्किट असेल ते काय असेल त्या केसमध्ये ॲज इट इज. ठीक आहे. तर आता पहा, मी पुन्हा सर्किट रिड्रॉ करतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, आपल्याला VTH कॅल्क्युलेट करताना लोड रेजिस्टन्स जो 5 ओमचा लोड रेजिस्टन्स आहे तो रिमूव्ह करायचा होता. तो फर्स्टली मी काय केला आहे, रिमूव्ह केला आहे. आता आपल्याला काय मेजर करायचं आहे, व्ही आणि बी ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज. त्यालाच आपण म्हणतो VTH, थेविनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज ऑर ओपन सर्किट व्होल्टेज. ठीक आहे. आता यासाठी आपण काय करणार आहे, आता आपल्याकडे एक फर्स्ट लूप आहे आणि हे सेकंड लूप आहे. ठीक आहे. तर हे ज्या 2 लूप आहेत, आपण आयदर KVL किंवा KCL यूज करून हे लूप सॉल्व करणार आहे, आणि इथं जे असणारं VA व्होल्टेज आणि VB व्होल्टेज हे 2 व्होल्टेजेस फाइंड आउट करतोय. ठीक आहे. मग आता मी या ठिकाणी क्रिचॉफ्स करंट लॉ यूज करतोय, KCL. तर पहा, फर्स्ट मी आता नोड ए साठी अप्लाय KCL ॲट नोड ए. आता नोड ए मीन्स हा जो पॉईंट आहे याला मी म्हटले नोड ए, आणि याला म्हटले मी नोड बी. तर नोड एला मी काय करतोय, क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय करतोय. मग आता क्रिचॉफ्स करंट लॉ म्हणजेच आपण नोडल ॲनालिसिस अप्लाय केल्यानंतर ना काय येईल पहा, फर्स्ट आता इथं जे करंट्स आहेत पहा, करंट्सची डायरेक्शन शो करतो मी. हा झाला करंट I1. ठीक आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हा जो करंट 30 व्होल्ट व्होल्टेज सोर्समधून फ्लो होतोय. ठीक आहे, अपवर्डला. म्हणजे नोड एकडं I1 चालला आहे. नेक्स्ट I2 हा मी इथं शो केला आउट गोईंग, म्हणजे तो 4 ओममधनं डाऊनवर्डला चालला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय येईल इथं इक्वेशन, I1 मायनस I2 इज इक्वल टू 0. देन कन्वर्ट इट इन टू V by R फॉर्म. देन I1 इज इक्वल टू मीन्स फर्स्ट करंट I1 इज इक्वल टू पहा काय येईल, तर आपण काय करतो, फर्स्ट व्होल्टेज मायनस सेकंड व्होल्टेज. तर इथं 30 व्होल्ट मायनस काय येईल, VA. I1 इज इक्वल टू 30 मायनस VA डिवायडेड बाय दिस रेजिस्टन्स 6 ओम. सेकंड मायनस I2. आता I2 इज इक्वल टू काय येईल, VA डिवायडेड बाय 4. VA ग्राउंडचं व्होल्टेज आहे 0, म्हणजे VA मायनस 0 डिवायड बाय 4. तर आपण लिहितो VA बाय 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. देन हे आता सॉल्व करा. मग काय लिहितं, जर 30 बाय 6 मायनस VA बाय 6 मायनस VA बाय 4 इज इक्वल टू 0. देन 30 बाय 6 म्हणजेच किती, 5 इज इक्वल टू, आता मी हे मायनस मायनस पलीकडे शिफ्ट करतो, तर काय येईल, VA डिवाइड बाय 6 प्लस
VA बाय 4 देन इज इक्वल टू, जर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येतं 4VA प्लस 6VA, डिनॉमिनेटरला दोन्हीची मल्टिप्लिकेशन होईल 6 × 4 24, देन 4VA प्लस 6VA झाले 10VA डिवायडेड बाय 24. देन आता काय करतोय मी, हा 24 इकडं शिफ्ट करतोय, तर काय येईल त्या केसमध्ये 24 × 5 इज इक्वल टू 10VA. आता 24 × 5 जर आपण सिम्प्लिफाय केलं तर त्याचा आन्सर येतं 120 इज इक्वल टू, आपल्याकडे होता 10VA, तर यावेळी आपण फर्स्ट VA इज इक्वल टू येईल 120/10 इज इक्वल टू 12 व्होल्ट. तर यावेळी आपल्याला नोड एचं व्होल्टेज भेटलं आहे 12 व्होल्ट. ठीक आहे. सिमिलरली आता आपण काय कॅल्क्युलेट करतोय, नोड बीचं व्होल्टेज. आता नोड बीचं व्होल्टेज जेव्हा आपण कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा पहा, इथं नोड बी आहे म्हणजे फर्स्ट काय येईल 20 मायनस दिस VB डिवाइड बाय 6. ओके. सेकंड VB डिवाइडेड बाय 4. ठीक आहे. तर नोड बीला आपण आता KCL अप्लाय करतोय. अप्लाय KCL टू नोड बी. आता इथं करंट्स जे आहेत, करंट्समध्ये आता मी इथं नाव देतोय पहा, याला मी करंट दिला I3 आणि इथनं जो डाऊनवर्डला चालला आहे तो I4. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह I3 6 ओममधनं फ्लो होतोय आणि 4 ओममधनं I4 फ्लो होतोय. I3 टुवर्ड्स द नोड चालला आहे, I4 अवे फ्रॉम दी नोड जातोय. म्हणजे I3 पॉझिटिव्ह असेल, I4 निगेटिव्ह असेल, म्हणजे चला तो I3 मायनस I4 इज इक्वल टू 0. देन I3 इज इक्वल टू 20 मायनस VB डिवाइड बाय 6 मायनस I4 VB डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर आता हे आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर ना काय येईल इथं 20/6, जसं आपण प्रिव्हियसली सॉल्व केलं नोड एसाठी सेम आपण इथं सॉल्व करतोय, मायनस VB बाय 4 इज इक्वल टू 0. देन 20/6 मीन्स 3.33 इज इक्वल टू VB बाय 6 प्लस VB बाय 4. सेम आता आपण काय करतो इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4VB प्लस 6VB डिवाइड बाय 24 म्हणजेच 10VB डिवाइड बाय 24. ठीक आहे. आता पहा 10VB डिवाइड बाय 24, मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर ना काही 24 मल्टिप्लायला जाईल 3.3ला इज इक्वल टू राहील 10VB. याचा आन्सर येतं 80. 24 × 3.33 इज इक्वल टू 10VB. आता सॉल्व केल्यानंतर ना VB इज इक्वल टू येतो 80/10, म्हणजे चला तुमचा VB इज इक्वल टू 8 व्होल्ट. तर यावेळी आपण फर्स्ट इथं VA कॅल्क्युलेट केला होता 12 व्होल्ट, VB आला 8 व्होल्ट. आपल्याला काय करायचं होतं, थिव्हिनियन्स व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं होतं. देन थिव्हिनियन्स व्होल्टेज VTH इज इक्वल टू VA मायनस VB. ओके. देन VA आपल्याकडे किती आहे 12 मायनस VB 8, म्हणजे चाला तो त्या केसमध्ये 4 व्होल्ट VTH. ओके. तर यावेळी आपण स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ VTH हा पार्ट आता काय केलेला आहे, कंप्लीट केलेलं आहे. आता स्टेप 3. मग स्टेप 3 मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेट RTH. RTH मीन्स थिव्हिनियन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मीन्स RTH. आता जेव्हा आपण RTH कॅल्क्युलेट करतोय तर आपण जी प्रिव्हियस सर्किट डायग्राम आहे ती पुन्हा रिड्रॉ करतोय. फक्त यामध्ये काय असेल ह्या केसमध्ये, तर ही जी सर्किट डायग्राम आहे आपली, तर यात ऑलरेडी आपण लोड रेजिस्टन्स रिमूव्ह केला. आपला RTH हा 2 टर्मिनलच्या अक्रॉसच फाइंड आउट करायचा आहे. फक्त आपण काय करतोय, जो 30 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे याला इथं शॉर्ट सर्किट करतोय आणि 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्सला आपण काय करतोय, शॉर्ट सर्किट करतोय. बाकी सर्किट काय राहील ॲज इट इज. तर ही सर्किट डायग्राम मी रिड्रॉ करतोय. फक्त यात चेंजेस असतील. 30 व्होल्ट व्होल्टेज सोर्स इज रिप्लेस बाय शॉर्ट सर्किट अँड 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स इज रिप्लेस बाय शॉर्ट सर्किट. ठीक आहे. तर मी पुन्हा ती सर्किट डायग्राम रिड्रॉ करतोय. ठीक आहे.
पहा आपण आता इथं कॅल्क्युलेशन ऑफ आर टी एससाठी ही सर्किट डायग्राम पुन्हा रिड्रॉ केली आहे. फक्त आपण इथं पहा 30 व्होल्ट व्होल्टेज सोर्सच्या रिप्लेस आपण इथं शॉर्ट सर्किट केली ही ब्रांच आणि 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्सच्या जागी पण आपण काय केलं इथं शॉर्ट सर्किट केलं आहे. आता शॉर्ट सर्किट केल्यानंतर टर्मिनल ए आणि बी च्या अक्रॉस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल रेजिस्टन्स आर टी एच म्हणजेच थेव्हिनियन रेजिस्टन्स आर टी एच. आता आपल्याला काय इथं दिसतंय हा जो 6 ओहम ही ब्रांच आणि 4 ओहम ब्रांच ह्या दोन ब्रांचेस काय आहेत पॅरलली. सिमिलरली इथं पण 6 ओहम आणि 4 ओहम ब्रांच काय पॅरलल. तर ह्या पॅरलल ब्रांच आपण काय करतो इथं फर्स्टली सॉल्व्ह करतो. इथे ते पहा 6 पॅरलल टू 4 ठीक आहे. देन इज इक्वल टू मग काय होईल इथं यांचं न्युमरेटरला मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरला काय होईल त्याची ॲडिशन. 6 × 24 6 × 4 24 डिवाइड बाय 10. तर हा आला तुमचा 2.4 ओहम रेजिस्टन्स. ह्याचं पण आन्सर आलं 2.4 आणि याचं पण काय येते 2.4 ओहम. ठीक आहे, दोन्ही पण पॅरलली सेम ब्रांचेस आहेत. मग 2.4 मग आर टी एच इज इक्वल टू आता आपण जे काही सॉल्व्ह केले ते आपण इथं लिहूया. ठीक आहे, फर्स्ट सॉल्व्ह केलं इथं आलं 2.4 ओहम आणि इथं पण येतोय 2.4 ओहम रेजिस्टन्स टर्मिनल ए बी आणि हा झाला तुमचा आर टी एच. आता काय शो होतंय 2.4 ओहम रेजिस्टन्स अँड दिस 2.4 ओहम रेजिस्टन्स आर इन सिरीज. मग सिरीजमध्ये आहेत तर आपण काय करतो त्याला ॲड करतो म्हणजेच फायनली आर टी एच इज इक्वल टू 2.4 + 2.4 इज इक्वल टू थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज 4.8 ओहम. तर अशा वेळेने आपण आर टी एच पण काय केलं आहे कॅल्क्युलेट केलं आहे. ठीक आहे, इथं आर टी एच झाला आपला, हा झाला आपला व्ही टी एच 4 व्होल्ट. आता जे काही आपण पॅरामीटर्स फाइंड आउट केले तर हे पॅरामीटर आपण काय करतोय थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये पुट करतोय. तर स्टेप नंबर 4 थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट सर्किट. ओके, मग आता त्यात फर्स्टली काय येईल तुमचा त्या केसमध्ये व्ही टी एच प्लस मायनस तो आपला किती आहे 4 व्होल्ट व्ही टी एच इज इक्वल टू देन आर टी एच इज इक्वल टू इथं पहा 4.8 ओहम. ठीक आहे, तर व्ही टी एच आर टी एच पुट केला आपण. नेक्स्ट आता आपल्याकडे काय लोड रेजिस्टन्स जो आपण स्टार्टिंगला रिमूव्ह केला आहे तो आपण आता थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये ॲड करतोय. तर तो किती आपल्याकडे लोड रेजिस्टन्स आर एल इज इक्वल टू 5 ओहम आणि हे टर्मिनल ए आणि टर्मिनल बी. तर यावेळी आपण थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट सर्किट पण ड्रॉ केलेलं आहे. आता थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट सर्किट नंतर ना आपल्याला विचारलं होतं फाइंड आय एल. आय एल मीन्स करंट फ्लोईंग थ्रू दिस आर एल ब्रांच मीन्स. तर आता आपण लोड करंट आय एल काय करतोय फाइंड आउट करतोय. तर आय एल इज इक्वल टू लोड करंट आय एल इज इक्वल टू असतो व्ही टी एच डिवायडेड बाय आर टी एच प्लस आर एल. हा त्याचा फॉर्म्युला आहे लोड करंटचा. आता आपल्याकडे व्ही टी एच आहे, व्ही टी एच किती आहे 4 व्होल्ट डिवाइड बाय आर टी एच आहे आपल्याकडं 4.8 ओहम प्लस 5. ठीक आहे, तर हे सॉल्व्ह केल्यानंतर 4 डिवायडेड बाय 4.85 हे होतं टोटल 9.8. ठीक आहे, तर आता आपण हे सॉल्व्ह करतो 4 डिवायडेड बाय 9.8. तर याचा आन्सर येतं 0.408. ठीक आहे ॲम्पियर. तर हा झाला लोड करंट आय एल इज इक्वल टू 0.408 ॲम्पियर. ठीक आहे, तर यावेळी आपण करंट फ्लोईंग थ्रू 5 ओहम रेजिस्टन्स काय केलं आहे आपण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला जो थेव्हिनियन्स थेरम थ्रू आपल्याला जो लोड रेजिस्टन्स मधनं फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा होता तो आपण काय केला आहे कॅल्क्युलेट केला आहे आणि यावेळी आपण हा न्यूमेरिकल कंप्लीट केला आहे. थँक्यू.